सातबाराच्या एका कागदासाठी तलाठ्याच्या कार्यालयाचा उंबरा झिजवण्यातून आता सुटका होणार आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी या गावामध्ये चक्क सातबाऱ्यासाठी वेंडिंग मशीन बसवण्यात येणार आहे। या वेंडिंग मशीनमध्ये 20 रुपये टाकले आणि तुमच्या शेतजमिनीचा तपशील भरला की थेट सातबारा तुमच्या हातात मिळेल। सध्या पायलट प्रोजेक्ट म्हणून नागपूर जिल्ह्यातलं फेटरी हे गाव निवडण्यात आले आणि त्या ठिकाणी हे मशीन बसवलं जाईल। हे मशीन कसं असेल, त्याच्यावर काम कसं चालणार आहे, त्याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी सरिता कौशिक यांनी। आपण बघूया की हे कुठल्या पद्धतीनं ऑपरेट होत आहे। समोर आपण बघता आहात की हे जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर लिहिलेलं आहे। सध्या फेटरी गावामध्ये हे पायलट प्रोजेक्ट म्हणून राहणार असल्यामुळे गाव फेटरी हे लिहिलं आहे। आता आपण बघूया की हे कसं काम करतं। आपण खाली पाहिलं तर तिथे लिहिलेलं आहे सुरू करण्यासाठी स्पर्श करावा। इथं बोट टच झाल्यावर आपल्याला दिसतं आहे की सर्वे नंबर किंवा गट नंबर टाकायला ही जागा दिलेली आहे। मराठीमध्ये हे आहे 712 हे सुद्धा इथं लिहून आलेलं आहे। त्यामुळे आता आपण जो सर्वे नंबर किंवा जो गट नंबर आपल्याला हवाय तो तिथं टाकू शकतो। एक नंबर टाकल्यामुळे जिथं जिथं एक हा क्रमांक आहे तिथं ते सर्व आकडे इथे डिस्प्ले झालेले आहे। आता ह्याच्यातून आपल्याला जो आकडा हवा तो चूज करायचा आहे। 10 चा 712 हवा असल्याचं इथे आपण एंट्री केलेली आहे। 712 हा इथं समोर स्क्रीनवर आलेला आहे। तो आपल्याला हवा आहे तोच आहे की नाही हे नीट पहिले स्क्रीनवर तपासून घ्यायला आपल्याला मिळतं, म्हणजे पैसे हे वाया जात नाही। आपल्याला किती प्रती हव्या आहेत हे सुद्धा इथं आपल्याला सांगता येतं आणि एक प्रिंट करायची आपण सध्या कमांड दिली आहे। एकूण रक्कम 20 आली आहे। आता रोख आपल्याला जमा करायची आहे। रोख जमा करण्यावर आपण टच स्क्रीनवर हात लावलं की खाली आपण बघू शकतो की इथं हा लाल लाईट आहे। हा लाल लाईट हिरवा झाल्यावर ही कॅश टाकायची असते। सरळ 20 ची नोट सुद्धा टाकता येते किंवा 10-10च्या 2 नोटा सुद्धा टाकता येतात। जसा इथे नोटा मोजल्या जातात तसा इथे किती कॅश आली हे मोजल्या जातं आणि त्यानंतर आपल्याला हवी असलेली सेवा पूर्ण झाल्याची सर्वात पहिले आपल्याला ही रसीद मिळते। यामध्ये आपले ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल आहे की नाही हे दाखवण्यात येते आणि त्यानंतर इथं वरती लिहून येतं की कृपया ट्रे मधील आपले कागदपत्र एकत्रित करा। हे कागदपत्र इथे कलेक्ट डॉक्युमेंट्स किंवा कागदपत्रे घ्या ह्यातून बाहेर आलेले आपण बघू शकतात आणि अत्यंत सुंदर असा हा डिजिटल सिग्नेचर असलेला हे 712 आपल्या हाती येतो। दरम्यान या 712 मशीन संदर्भात जिल्हाधिकारी सचिन कर्वे यांनी काय म्हटलंय आपण जाणून घेऊया। वारंवार तलाठ्यांची एक तक्रार नेहमी राहते की आम्हाला तलाठी जागेवर मिळत नाही, त्यामुळे आम्हाला वेळेवर 712 मिळत नाही। या 712चा फायदा शेतकऱ्यांना वेगवेगळ्या कारणांसाठी होतो। फोर्स टेक्नॉलॉजी यांची मदत घेतली आणि ही मशीन आम्ही तयार करून घेतली आणि महसूल विभागातर्फे आपला जो 712 एडिट मॉड्यूल अंतर्गत अपडेटेशनचा कार्यक्रम सुरू आहे, त्या कार्यक्रमाअंतर्गत सुद्धा जो आपल्याकडे लेटेस्ट 712 आहे त्या 712 आम्ही डिजिटल साईन करून आम्ही शेतकऱ्याला उपलब्ध करून द्यायचा आमचा मानस आहे।